कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। अपने संग तुझको वहाँ। मागील वर्षी आम्ही दिवाळीच्या सुट्टीत आमच्या जांभुरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे गेलो होतो. दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर 4-5 दिवसांनी आम्ही शिवनेरी किल्ला बघण्यासाठीचे नियोजन केले. सकाळी ठीक 7 वाजता आम्ही घराहून निघालो. साधारणतः 9 वाजता आम्ही जुन्नर शहरात पोहोचलो. तिथून जवळ शिवनेरी किल्ल्याकडे जाण्यास निघालो. किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोहोचलो. तिथे गाडी थांबवली. रस्त्यावर उभे राहून किल्ल्याकडे पाहिले तेव्हा सगळीकडे कडे दिसत होते. आम्ही मुख्य दरवाजेजवळ पोहोचलो. तिथून वरती जाण्यासाठी पायऱ्या होत्या. त्या पायऱ्या पाहून खूपच आनंद झाला. पण जेव्हा किल्ला चढत वर गेलो तेव्हा मात्र खूप दम लागला होता. मला घाम फुटला होता. ऊन खूप होते. मला खूप तहान लागली होती. मग मी पाणी पिले व किल्ल्याच्या पायऱ्यांवरून वर गेलो. लोकांची खूप गर्दी होती. तिथे बागेमध्ये चिंचेचे झाड होते. चिंचेची सावली पडत होती. किल्ल्यावर अनेक सूचना फलक लावले होते. मी ते वाचत होतो. पुढे गेल्यावर आम्हाला शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर खडकात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या दिसल्या. त्या पाहून मला आश्चर्य वाटले. पुढे गेल्यानंतर शिवजन्म ठिकाण कडेलोट अशी अनेक ठिकाणे पाहिली आणि नंतर आम्ही पुन्हा गावाकडे निघालो. धन्यवाद. आम्ही आमचे अनुभव लिहितो. मी अनुभवलेला पाऊस. मला रिमझिम पाऊस खूप आवडतो. पावसात भिजायला व पाण्यात नाव बनवून खेळायला मला फार आवडते. परंतु माझ्या मागील वर्षाचा पावसाचा अनुभव खूप भयानक होता. आजही तो दिवस आठवला तर माझ्या अंगावर शहारे येतात. त्या दिवशी मी बाबांच्या सोबत बाजारात जात होते. घरून निघताना पावसाची कोणतीही चिन्हे नव्हती. पण बाजारात पोहोचेपर्यंत गार वारा सुटला. काळे ढग जमा झाले. गाराचा वारा अधिकच वाढला. विजेचा कडकडाट सुरू झाला. मला खूप भीती वाटू लागली. सर्वजण आपापले सामान